चला तर मग भावांनो, आजच्या व्लॉगला करूया स्टार्ट. आता आपण निघालो आहे बघा रानात. सकाळच्या पारी बघा कसं ढगाळ वातावरण झालं आहे. तर आपण निघालो आहे बघा इकडे. बघा ऊस तोडायचं काम चालू आहे, कारखाना सुरू झाला आहे. हा बघा आमच्या शेजाऱ्यांची या केळीची बाग. तर बघा ही आज आपल्याला उद्या भर लावायची आहे, त्यामुळे आपण भेंडी तोडत आहे. कारण ही नंतर वावरात पसरली तर आपल्याला बघा बी होईल सगळं वावरात. त्यामुळे आपण बघा आता ही भेंडी काढत आहे. त्यामुळे वावराला आपल्या नुकसान होणार नाही, दुसरं बियाणं झाडणार नाही, ऊसालाही चांगली ग्रोथ होईल. बघू शकता आता तुम्ही आपलं भेंडी तोडायचं काम चालू आहे. हे बघा आता तुम्ही इकडं आता तेच काम चालू आहे. भेंडी तोडत आहे मी. दुसरं बी काम होतं आपलं पाईपा ढकलांचं, ती झाले. आता उद्या आपण खाट टाकायचं, मग परवा दिवशी लगेच आपण रोटर मारून घ्यायचा, नाही तर उद्या दुपारी आपण भर लावून घ्यायची आहे. आणि हे बघू शकता आता थोड्या वेळाने मी जाणार आहे खत आणायला. मग तेव्हाचा बी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर हे बघा गोळा करून बाहेर टाकत आहे बघा. ते जास्त प्रमाणात 4 साऱ्या होत्या, जास्त नव्हतं भेंडी. तर तेवढं बघा झालं आहे आपलं काम. आता थोडंसंच राहिलं आहे बघा. हे बघू शकता आता आपण त्या पाईपावर ढकलून घेतली त्यामुळे आपल्याला आता रोटर मारताना काय त्रास होणार नाही. बाकी सगळं आपण आता वावर मोकळं करून घेतले, पाईपा वेगळ्या करून ठेवले त्या. तर आपण निघालो आहे बघा घरी. इकडं बघा थोडं पाणी आले मोटर चालू झाल्यामुळं. तर बघा निघालो आहे आपण घरी बघा. तर बघा घरी निघालो आहे आपण. ही बघा ज्योतिबाचं व महादेवाचं मंदिर आहे. तर निघालो आहे बघा घरी. तर घरी पोचलो आहेच बघा. तर बघा जेवत आहे, दही आणि बेसनची पोळी आहे. तर आपण निघालो आहे बघा खत आणायला. खत आणायला आपल्याला मसूरला जावं लागतं. तर आपण तिथून जाऊन सर्व खतांची पोती घेऊन घरी जाऊया बघा. आता आपण बघा आता खतांची पोती घेऊन आलो आहे मी. बघू शकता आता तुम्ही मागं माझ्या खतांवर पत्रा झाकली ती. तर बघा आपण निघालो आहे बघा आपल्या शेडाव पोचलो आहे बघा. तर म्हणलं थोडं पाणीपुरी खाव्या बघा. पाणीपुरी खायला आलेलो मी. बघू शकता मसुरातच आलो आहे मी. तर बघा भावांनो स्मूदी घेतली. आता स्मूदी आपण एन्जॉय करूया बघा. संध्याकाळची वेळ झालेली आहे. भावांनो आपले ब्लॉग आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.